उद्योग येऊन गेले, कशी टुर्नामेंट असणार आहे, काय स्वरूप कसं असेल? सुप्रीमो ट्रॉफीची 10वा वर्ष आहे आणि आत्तापर्यंत पहिल्या वर्षापासून आता 10व्या वर्षापर्यंत उद्योजनी आणि सर्वांनी शिवसेनेच्या लोकांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य दिलेलं आहे. सुप्रीमो चषकाची सुरुवात अनिल परब आणि ते माझे विभाग प्रमुख आहेत, मी नगरसेवक असताना ही सुरुवात झाली होती. आता आम्ही दोघे विभाग प्रमुख आहोत, आमदार आहोत आणि या 10 वर्षामध्ये पदार्पण करत असताना आम्हाला 11 वर्षाची वेध लागलेली आहेत. 11 वर्षात काय असेल हे 10व्या वर्षात ज्या ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतात त्या सर्वांना मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि जमलेल्या सर्व प्रेक्षकांनाही मी धन्यवाद देईन की माझी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ते एवढ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. सर, ये चषक का कितना साल है और कैसा उत्साह इस साल खिलाड़ियों में देखने को मिलता है? आप लोग देख ही रहे, 10वां साल है और 10वां साल के लिए जो पहला मैच है देखने के लिए इतना सारा पब्लिक है. स्पर्धा जब शुरू होती है तो पहले दिन इतना क्राउड नहीं होता है, लेकिन आज मैं पहले दिन में एक क्राउड देख रहा हूँ तो मुझे अभी 5वें दिन की बहुत डर लगने लगा कि और क्या होगा, क्योंकि ये स्टेडियम में और ज़्यादा तो पब्लिक में अंदर बिठा नहीं सकता हूँ, लेकिन मुझे सब ये जितने भी प्रेक्षक है, क्रीड़ा प्रेमी है, उनको शांति से मैच देखने का आह्वान करता हूँ, क्योंकि उनके हाथों में है मैच सक्सेस करना, टूर्नामेंट सक्सेस करना और खिलाड़ियों को दूसरा सपोर्ट करना. 10वं वर्ष म्हणून यंदा काही वैशिष्ट्य स्पर्धेचं बक्षिसांचं असं काही? 10व्या वर्षापेक्षा 11 वर्ष आम्ही याच्याहून मोठा स्पर्धा आयोजित करण्याचा संकल्प केलेला आहे. 10व्या वर्षामध्ये रेग्युलर जे आहे त्याप्रमाणेच आम्ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये सुधारणा जसं आपल्या स्टेडियममध्ये सजावट करताना, प्रेक्षकांना सुविधा देताना, खेळाडूंना चांगल्या प्रकारची इकडे खेळण्यासाठी ग्राउंड उपलब्ध करून देणे, डगआउट उपलब्ध करून देणे, सगळे लाईव्ह यूट्यूबवरती करून देणं, अशी प्रसिद्धीच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या मुलांना आम्ही जगभर पोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. तो मला वाटतं 10 वर्षामध्ये मला वाटतं मी थोडा काय होईना प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना घेऊन आल्यामुळे सक्सेस झालेला आहे. 11 वर्षाची वाट मी पाहतो आहे. 11 वर्षासाठी तुम्हा सर्वांची अपेक्षा, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची आवश्यकता आहे, प्रेक्षकांच्या सपोर्टची आवश्यकता आहे आणि टेनिस क्रिकेट जे खेळतात मुलं त्यांच्यासुद्धा सपोर्टची आवश्यकता आहे. एकंदरीत तुम्ही म्हणालात की 11वं वर्ष हे खास असणार आहे, तर काय असेल म्हणजे काही हिंट देऊ इच्छिता? हिंट तर देईनच, परंतु त्याला वेळ आहे. अजून ही स्पर्धा संपलेली नाही, त्यामुळे या स्पर्धेपेक्षा ती स्पर्धा नक्कीच याच्याहून उजवी असेल आणि प्रेक्षणीय असेल. सर, आज अभिनेता सुनील शेट्टी के हाथों उद्घाटन हुआ है आज के चषक का, क्या कहना चाहेंगे? एक ब्रांड एम्बेसडर है सुनील, हर खेल के लिए आगे. सुनील शेट्टी खिलाड़ी है, वो क्रिकेट खेलते हैं और हम लोग बहुत सालों से कम 7-8 साल से हम लोग साथ में क्रिकेट खेलते हैं यही ग्राउंड पे. सुबह हम लोग जब पहला बॉल डालते 7 बजे सुबह, तभी हम लोग हमारे साथ में ये 2 साल कोविड की जब हुई उसके पहला डेली 7 बजे हम लोग एक साथ प्रैक्टिस करते थे. इसलिए मैं उनको खिलाड़ी मानता हूँ. क्रिकेट ही नहीं, बहुत सारे खेल को बहुत बढ़ावा देते हैं और उनके लिए कुछ ना कुछ करते हैं. इतना बड़ा बिजी शेड्यूल में कि टेनिस क्रिकेट के लिए उन्होंने जो 2 घंटा मुझे दिया, मैं बोलता हूँ कि उनके प्रति जो खेल के प्रति जो उनकी जी लगाव है वो इसमें सामने आता है. 3 दिन में और कौन कौन आने वाले हैं सर? हमने तो सबको बुलाया है. अभी देखेंगे, लिस्ट तो हमारे पास अभी है, लेकिन लिस्ट है हमारे पास. कल आप जरूर आइए और मैं आपको कल का जो भी हमारे गेस्ट है उनका शिवसेनेतील आणखी काही नेते मंडळींना पाहायला मिळेल इथे मंचावर नक्कीच. येत्या दिवशी शिवसेने जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सगळे नेते इकडे उपस्थित असतील आणि त्याची आम्हाला विश्वास आहे की त्या मंचावरती दरवर्षाप्रमाणे उपस्थिती दाखवतील. किती बिझी शेड्यूल असलं तरी सर्व खासदार, सर्व मंत्री या व्यासपीठावर आलेले आहेत, येत असतात आणि यावर्षी जरी मंत्री नसतील तरीसुद्धा आमचे खासदार, आमचे नेते आणि आमचे आमदार आणि आमचे सगळे शिवसैनिक या स्टेडियममध्ये प्रवेश करतील आणि त्या खेळाचा आनंद घेतील. निश्चितच. धन्यवाद.